आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। नया जोश, नया विचार। दमदार उम्मीदवार राजू गोपलानी इस बार पैनल नंबर 19 से चुनावी मैदान में। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा गणपत साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुलभाताई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंदे मातरम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। कल्याण के पूर्व विधायक गणपत गायकवाड़ के मार्गदर्शन में तथा वर्तमान विधायक सुलभा गायकवाड़ की पहल से राज्य सरकार के विशेष विकास निधि से 1,90,00,000 रुपए के विभिन्न विकास परियोजनाओं का भूमि पूजन समारोह आशेले गांव में रविवार को संपन्न हुआ। इन विकास कार्यों के लिए विशेष रूप से पूर्व नगर सेविका इंदिरा तरे और नितिन तरे ने लगातार प्रयास किए। इस निधि से कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्र के 1,18,105 आशेले गांव प्रभाग के हरिश्चंद्र नगर, गणेश नगर, साई बाबा, रघुनाथ नगर, आत्माराम नगर, हनुमान कॉलोनी परिसर में सीसी रोड और पायवाट नाले निर्माण, वसार गांव रोड का कंक्रीटकरण, सुमन निवास से ओम साई कॉलोनी तक सड़क कंक्रीटकरण, चिंचपाड़ा तालाब मार्ग से सूरज प्लाजा रोड तक कंक्रीटकरण, कृष्णा नगर में एकनाथ मात्रे बिल्डिंग से रोशन कडू चाल तक आरसीसी नाला निर्माण, विकी बलिराम कडू से दिलीप कडू घर तक सड़क निर्माण, रोशन कडू से सुधीर शिवा घर तक कंक्रीटकरण, पांडव कॉलोनी में आरसीसी नाला व सीसी रोड, परमानंद भक्तिपीठ में सीसी रोड व पायावाट निर्माण, गणराज कॉलोनी, त्रिमूर्ति कॉलोनी, सिद्धिविनायक नगर, गोकुल कॉलोनी में सीसी रोड व पायावाट नाला निर्माण जैसे नागरिकों की दैनिक जरूरत से जुड़े कार्य किए जाएंगे। इन सभी विकास कार्यों का भूमि पूजन विधायक सुलभा गायकवाड़ के हस्ते संपन्न हुआ। उन्होंने कहा कि यह कार्य केवल विकास नहीं बल्कि जनता से किए गए वादों की पूर्ति और समाज सेवा का बड़ा प्रमाण है। जनता के विश्वास पर खरा उतरना ही हमारा लक्ष्य है। इस अवसर पर पूर्व नगर सेविका इंदिरा तरे, अंकुश कडू, नितिन तरे, गोपी कडू, स्वप्निल कडू, जीतू ठाकुर, हनुमान कडू, रेश पाखरे, मयूर तरे, चंद्रशेखर म्हात्रे, नितिन कडू, ज्योत्सना देहरकर, श्रीदेवी घोटाले, अस्मिता गायकवाड़ सहित स्थानीय पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। आज इथे आमदार गणपत गायकवाड़ आणि माझ्या निधीतून 1,90,00,000चा जो निधी होता त्याचे आज उद्घाटन करण्यात आले। एक आपला आता कृष्णानगरमध्ये झालं, एक इथे आशेले गावात आता केला आणि तिसरा एक हनुमान कॉलनी तिथे आणि चौथा आहे आपला भक्तिपीठ तिथे। असे 4 कामांची निधी 1,90,00,000 असे आहे आणि ही जे आपले मूलभूत गरजा आहेत त्यांच्यासाठी आपण वापरलेली आहे। कारण पब्लिकला गटर आणि पायवाटा तसेच कॉन्क्रीटीकरण रस्ते यांच्यासाठी आपण हे केलेले आहे। कारण आता मी जे बघत आले, जे उद्घाटन करत आहे, महिलांचा एवढा हे आहे की गटारांचं आमचे बघाया, कसं गटारांची आमची समस्या आहे ती बघाया तुम्ही। याच्यासाठी दादाने हमेशा म्हणजे आमदार गणपत गायकवाड यांनी हमेशा या मूलभूत सुविधांकडे जनतेचं लक्ष दिलेलं आहे आणि असंच देत राहू मी असे त्यांना वचन देतो। कारण हा महिलांचा आक्रोश आहे पाण्यासाठी आणि गटारांसाठी आणि पायवाटांसाठी, या आम्ही नक्की पूर्ण करू। गेल्या 4-5 दिवसापासून कल्याण पूर्वेमध्ये आमदार सुलभा गणपत गायकवाड़ यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात विकास कामांचं उद्घाटन होत असून आज आशेळे गावामध्ये त्यांच्यामार्फत आणि आमदार गणपत शेठ यांच्यामार्फत 1,90,00,000चे उद्घाटन विकास कामांचे होत आहेत। गेल्या 2015 पासून आम्ही 2015 ते 20 पासून कुठल्याही निवडणूक संपली तेव्हा निवडणूक झाली नाही, कुठलाच विकास झाला नाही, नगरसेवकाला कुठली निधी मिळाली नाही, पण सर्व डिपेंड आम्ही आमदारांनाच होतो आणि आमदारांना आम्ही सतत पत्रावर करून त्यांनी आज आमचं काम पूर्ण केलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथे पाण्याच्या आणि गटारांच्या खूप समस्या आहेत। वहिनीला जिथे जातील तिथे नागरिक तेच सांगतायत आणि जेव्हा आशेळे गावातून लीड जास्त आली वहिनीला तेव्हा दादांनी मला स्वतः सांगितलं की तुला लागेल तेवढा फंड आम्ही देऊ, जेवढी तुझी कामं असतील ते आम्ही करून देऊ। आम्ही आमदार गणपत शेठ गायकवाड़ व सुलभाताई गायकवाड़ यांचं पूर्ण आशेळे गावाच्या तर्फे आभार मानतो।